कळवा येथील मफतलाल इंजिनिअरिंग इंडस्ट्रियल लिमिटेड कंपनी बंद होऊन तब्बल 37 वर्षे उलटली तरीही हजारो कामगारांना न्याय मिळाला नसल्याची खंत मफतलाल कामगार संघर्ष समितीने व्यक्त केलाय। 27 मे 1989 रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी बंद करण्यात आली आणि 2203 कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली। जमीन विकून कामगारांचे पीएफ, निवृत्ती वेतन आणि इतर थकबाकी द्यावी, झोपडपट्टी आणि पार्किंग मधून आर्थिक व्यवहार सुरू असताना कामगार मात्र न्यायापासून वंचित आहेत, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली आहे। आचारसंहिता संपल्यानंतर या विषयावर अधिक भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। कामगारांच्या म्हणण्यानुसार अन्यायाची मालिका 1986 पासूनच सुरू झाली होती। त्या काळात 923 कामगारांना सक्तीने निवृत्त करण्यात आले। 25 वर्षांहून अधिक काळ प्रामाणिक सेवा बजावलेल्या कामगारांना अपमानास्पद पद्धतीनं बाहेर जावं लागलं। तत्कालीन कामगार नेते तथा स्वातंत्र्य सैनिक आप्पा सामंत यांनी ही लढाई सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेली। सर्वोच्च न्यायालयाने कामगारांना सन्मानानं कामावर सामावून घेण्याचे आदेश दिले होते, मात्र व्यवस्थापनाने आदेशाची अंमलबजावणी केली नाही। त्यानंतर 1989 मध्ये उर्वरित सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले। 1990 साली कामगारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र कंपनीचे कथित गैरव्यवस्थापन आणि मालकाचा निष्क्रियपणा यामुळे कंपनी पूर्णतः बंद पडली असा आरोप मफतलाल कंपनीचे कामगार सतीश मनवल यांनी केले आहे। कामगारांचे वेतन, पीएफ, निवृत्ती वेतन आणि इतर कायदेशीर देणी प्रलंबितच राहिले आहेत। गेल्या 3 दशकात 1,500हून अधिक कामगारांचं निधन झालं असून उर्वरित कामगार आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। न्यायालयीन आदेश देऊनही मालकाने कोणतेही कायदेशीर देणे देण्यास किंवा कंपनी पुन्हा सुरू करण्यास स्वारस्य दाखवलं नाहीये। त्यामुळे 1 फेब्रुवारी 1999 रोजी कंपनी मुंबई उच्च न्यायालयाच्या रिसिव्हरीच्या ताब्यात देण्यात आली। त्यानंतर न्यायमूर्ती काथावाला यांच्या आदेशानुसार कंपनी परिसराला कुंपण घालण्यात आले। जागेच्या विक्रीसाठी 3 वेळा लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली, मात्र एकाही विकासकानं प्रतिसाद दिला नाही। दरम्यान जमीन विक्री प्रकरणात प्रगती न झाल्याने हे प्रकरण डीआरटी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले। 2024 मध्ये पहिला लिलाव जाहीर करण्यात आला, मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाहीये। त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया ठप्प झाल्याचा आरोप कामगारांनी केलाय। डीआरटी कार्यालयात समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आला। 2011 मध्ये किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मफतलाल कामगार संघर्ष समिती स्थापन करण्यात आली। या संदर्भात आज पत्रकार परिषद घेण्यात आली व यावेळी कामगारांनी आपली व्यथा मांडली। पाहूया। विषय एवढाच आहे फक्त नेमका की सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पारित होऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाहीये आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे तिकडे आज आम्ही खितपत पडलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3,000पेक्षाही जास्त कामगार असलेली कंपनी आज जवळजवळ 1,500 ते 2,500 लोक स्वर्गवासी झाले, पण कुणाला काही स्वयंस्फूर्तक नाही आहे। तेव्हा जे सांगितलं जातं आम्हाला की जागा तुम्ही हे करा, विक्रीला गेली की तुम्हाला तुमचे पैसे मिळतील। आणि तुम्हाला सांगतो साहेब की ह्या जगामध्ये फक्त सोनं आणि जमीन ह्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्याच्या किमती दररोज वाढतायत जगामध्ये। पण आमच्या बाबतीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जो सर्वे केला होता आणि त्याची रक्कम ठरवली होती 1132 कोटी, ती आज 900 कोटीवर आणून ठेपले। मग आमच्या जागेची किंमत सुद्धा कमी का होते यावर कुणाचंही लक्ष नाही। तेव्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की बाबांनो आता अंत पाहू नका। तिकडे अंत्यविधीला सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत कामगारांकडे, तेव्हा तातडीने लक्ष घाला आणि आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय मिळवून द्या। जमिनीची व्हॅल्यू कमी, तिथलेच काही राजकारणी लोक आहेत ना त्याच एरियातले, ते त्याच्या पाठीशी आहेत। ते ही प्रॉपर्टी विकून देत नाहीत कोणाला। झोपडपट्ट्या रोजच्या रोज वाढत चाललेल्या आहेत। आता आमची जी 123 एकर जागा आहे, ती जागेला आम्ही कुंपण बांधले म्हणून ती आतापर्यंत सेफ आहे, नाहीतर तीही सगळी जागा भरली गेली असती। आणि त्या जागेमध्ये जवळजवळ 3 पार्किंग प्लाझा उभारलेले आहेत। त्याचे ते लोक महिन्याला लाखो रुपये कमवतात। इथे कोणाचं लक्ष नाही आहे तिथे, म्हणजे डीआरटी कोर्टाचंही लक्ष नाही आहे। तर तिथे जरा लक्ष देऊन जरा तिथे काहीतरी आपण काहीतरी करावं बस। सर, मागणी मान्य नाही झाली तर काय नेमकं पुढचं पाऊल कसं असणार आहे कामगारांचं? आता साहेब सगळे आम्ही माणसं सगळे झालेले आहेत 60च्या पुढे, तर आम्ही काय करणार याच्या पुढे? लोकांना चालता येत नाही आज लोकांनाच रस्त्याने। तरी पण आमचे जे संजय केळकर साहेब आहेत, आमचे आमदार, माननीय आमदार, त्यांचे अथक प्रयत्न त्यांचे चालू आहेत आणि ते करतील याची आम्हाला गॅरंटी आहे। आम्हाला तेच करणार काम आमचं। त्यांना जर कोणी